नमस्कार. उमेद आयेशच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. माननीय मंत्री महोदयांनी जो आकृतीबंधाला धरून एक महत्वाचा निर्णय महिला व बालविकास विभागाच्या संदर्भाने घेतला, तो व्हिडिओ मी युट्यूबला घेतल्यानंतर अनेक भगिनींचा मला फोन आला, मेसेज आला, ऑफिशियल नंबरवर सुद्धा फोन मेसेज खूप सारे आले. आणि त्यानंतर अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात पर्यवेक्षिका सुपरवायझर या बॅचच्या संदर्भामध्ये इन्क्वायरी सुरू झाली की सर आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे आणि आम्हाला ही नवी होऊ घातलेली जी बॅच आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये सांगा. जी आपण नवीन बॅच लॉन्च केलेली आहे त्या बॅचच्या संदर्भामध्ये ती बॅच कशा पद्धतीनं आपण घेतो आणि त्या बॅच मध्ये काय काय होणार आहे, परीक्षेचा सिलेबस कशा पद्धतीचा असणार आहे आणि आपली टीचिंग मेथड काय असणार आहे, कंटेंट काय आपण देतो, नोट्स कशा पद्धतीचे असणार आहे, टेस्ट सिरीज कशा पद्धतीच्या असणार आहे, या सर्व बाबी या इथून पुढेच्या सगळ्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 1, आपण आता ज्या मंडळींच्या बाबतीमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे मुख्य सेविकेची तयारी जी मंडळी आता करत आहे त्यामध्ये 2 वर्ग आहे. एक अंतर्गतचा वर्ग म्हणजे ज्यांनी साधारण एक 10 वर्षाच्या आसपास सर्व्हिस केलेली आहे, म्हणजे 8 वर्ष सर्व्हिस झाली, 9 वर्ष सर्व्हिस झाली, 10 वर्ष सर्व्हिस झाली. मात्र इथे अंतर्गत साठी जी अट आहे ती 10 वर्षाची आहे. ओके. आणि ज्यांची आता 9 वर्ष आणि 10 वर्ष झाली त्यांनी निश्चितपणे तयारीला लागा. अंतर्गतची खूप मोठी भरती म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासातले मी सांगतो ते नोट करून ठेवा आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या सेव्ह बॉक्स मध्ये सेव्ह करून ठेवा आणि मला मला तुम्ही ती जाहिरात आल्यानंतर ही रिपोस्ट करून पाठवा की सर तुम्ही म्हणालात होता की या पद्धतीचं स्टेटमेंट तुम्ही केलं आणि कधी आपण विचारही केला नाही एवढी मोठी पदभरती ही या अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकेच्या संदर्भामध्ये या वर्षी होऊ घातलेली आहे. मग जर एवढी मोठी संधी आपल्या समोर असेल आणि त्या सगळ्या संधीचं सोनं आपल्याला करायचं असेल तर सर्वात महत्वाची बाब जर काही असेल स्पर्धा परीक्षेच्या या सगळ्या स्पर्धेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेच्या रेसमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर तुम्ही मला विचाराल की सर्वात महत्वाचं काय आहे, तर मी म्हणेल सर्वात महत्वाचं एखादी परीक्षा पास करायला त्यातल्या त्यात स्पर्धात्मक परीक्षा पास करायला सर्वात महत्वाचं जर काही असेल तर ते आहे योग्य मार्गदर्शन. नंबर 1 योग्य मार्गदर्शनच लागेल आणि बाकी नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5 हे काहीही असू शकतं. मात्र याचा सिक्वेन्स हा कुठेही कमी होत नाही. जर तुमच्या यशामध्ये सर्वात महत्वाचं योगदान कोणाचं असेल तर ते योग्य मार्गदर्शनाचं आहे. म्हणून या मार्गदर्शनाला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्व आहे. तुम्ही जिथून कुठून मार्गदर्शन घेता ते त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेलं योग्य आहे का, ती सगळी माहिती करेक्ट आहे का आणि सोबतच त्यांचा अप्रोच बरोबर आहे का, एक्झाम ओरिएंटेड आहे का, हे तपासून पाहणं खूप जास्त गरज आहे. आणि म्हणून या सगळ्यांवर आढावा घेऊन एक नवीन आणि फ्रेश बॅच आपण लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये पूर्णतः लेक्चर हे नवीन असतील, सुरुवातीपासून असतील, अगदी बेसिक पासून असतील आणि याचे एक्सेस जे आहे ते तुमच्या परीक्षेपर्यंत असणार आहे, म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत असणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे पूर्ण प्रोसेस कंप्लीट होतपर्यंत असणार आहे. मग ती परीक्षा 4 महिन्यानंतर असू द्या, 1 वर्षभरानंतर असू द्या, 6 महिन्यानंतर असू द्या, त्या परीक्षेचा पूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत तुम्हाला त्याचा एक्सेस असेल. आणि यामध्ये काही लेक्चर्स हे रेकॉर्डेड असतील आणि काही हे लेक्चर्स लाईव्ह असतील. आणि तुम्हाला डाऊट सुद्धा यामध्ये सगळे तुमचे डाऊट क्लिअर केले जाणार आहे. तुम्हाला मेंटोरशिप असणार आहे. आपले सगळे टीम मेंबर जे आहे, प्रत्येक आपल्या टीम मेंबरकडे एक साधारण 20 विद्यार्थी असतात आणि तो टीम मेंबर त्या 20 विद्यार्थ्यांचं फॉलोअप घेत असतो डे टू डे, की अभ्यास तुमचा व्यवस्थित चालू आहे का, लेक्चर झालेले तुमच्यापर्यंत पोहोचले का, ते लेक्चर तुम्ही केले का, सरांनी त्यामध्ये काय सांगितलं, होमवर्कचा पार्ट काही तुम्हाला दिलाय का, काही नोट्स दिलाय का, त्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचल्या का, तुमचा अभ्यास दिवसभरामध्ये सरांनी नेमून दिलेल्या टाइम टेबल नुसार व्यवस्थितरित्या सुरू आहे का, यासाठी आपल्याकडे वेगवेगळे टीम मेंबर्स आहे आणि ते टीम मेंबर त्या वेगवेगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फॉलोअप घेऊन, ग्रुपच्या माध्यमातून फॉलोअप घेऊन आणि सोबतच वैयक्तिक फॉलोअप घेऊन अभ्यासाची रणनीती आणि त्या अभ्यासाच्या संपूर्ण रणनीतीवर लक्ष ठेवत असतात. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या.
आणि अगेन रिपीट करतो की सर्वात मोठी संधी आहे. या संधीचं सोनं करायचं की आलेली संधी कोणासाठी तरी सोडून द्यायची आणि आपण मैदानातून बाहेर व्हायचं. म्हणजेच काय, तर स्पर्धेतून आपण बाहेर व्हायचं. कुठले तरी कारण सांगत मग पुढे आपलं डेली रुटीनचं जे कुठलंही काम दिलेलं आहे ते काम करत राहायचं. हे तुम्ही ठरवा, कारण पर्याय हा तुमच्या पुढे दिलेला आहे. आयुष्यामध्ये कधी ना कधी संधी मिळत असते आणि एखादी बाब आपल्या पुढे आल्यानंतर तिचा सकारात्मकपणे जर आपण विचार करत असाल तर युनिव्हर्स मध्ये अशी शक्ती आहे की ज्या युनिव्हर्सला महात्मा फुलेंनी निर्मिक म्हटलेलं आहे. आणि ती निर्मिकाची शक्ती इतकी पवित्र आणि इतकी थेट आपल्याला भिडते. तुम्ही ज्या पद्धतीचा विचार करता, भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीचा विचार करता त्या पद्धतीचं तुम्ही घडू शकता. म्हणजेच काय, तर पृथ्वी तलावरचा प्रत्येक सजीव प्रत्येक प्राणी मात्र हा काय आहे, वेगळा आहे. त्यातल्या त्यात मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. आज जगभरामध्ये जेवढं काही दिसतंय आपल्याला, जेवढं काही इनोव्हेशन दिसते, हे बुद्धीच्या जोरावर मानवाने तयार केलेलं इनोव्हेशन आहे. आणि आपल्याला खरं तर त्या सगळ्या इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये मुळाशी गेलो की आपल्याला त्या किमया वाटायला लागतात. अशा पद्धतीची एक मोठी आणि भव्य अशा पद्धतीची संधी जी आहे ती आपल्या पुढे आलेली आहे. त्यामुळे ज्यांचं ज्यांचं स्वप्न आहे की मी आता अंतर्गत मध्ये तयारी करते आहे, मला गायडन्सची आवश्यकता आहे, माझ्याकडून कोणीतरी अभ्यास करून घेणारा लागतं, माझ्याकडून टाइम टेबल फॉलो करून घेणारा लागतं, मला बेस्ट कंटेंट पाहिजे, मला बेस्ट मटेरियल पाहिजे, मला बेस्ट टीचिंग पाहिजे, आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं तर निश्चितपणे आम्ही तयारी करू शकतो आणि सक्सेस होऊ शकतो असं ज्यांना वाटते त्या सर्व शक्तींसाठी ही आपली नारी शक्ती बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ही बाब लक्षात घ्या. यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो पार्ट आहे, पर्यवेक्षिकेचा पार्ट, ज्याला आपण सुपरवायझरचा पार्ट म्हणतो, तो या आजच्या पहिल्या सत्रामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये या अंतर्गत जी दुसरी भरती आहे, ज्याला आपण सरळ सेवेची भरती म्हणतो, त्या सरळ सेवेच्या भरतीच्या संदर्भामध्ये सुद्धा मी बोलणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अंगणवाडी सेविकेच्या बाबतीतली जी काही भरती आहे त्या बाबतीत सुद्धा मी बोलणार आहे. लाखो पद हे या ठिकाणी क्रिएट झालेले आहे आणि 2 लाखांपेक्षा जास्त पदांना मान्यता या विभागानं दिलेली आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे याच वर्षी ही भरती होणार आहे. मात्र भरती ची जाहिरात आल्यानंतर जर आपण तयारी करत असेल तर त्या परीक्षेमध्ये, मग ती कुठलीही परीक्षा असू द्या, जाहिरात आली, तुम्ही फॉर्म भरला, पुस्तकं घेतले, क्लास लावला आणि अभ्यास सुरू केलं, सिलेक्शन होत नाही. शक्यता खूप कमी आहे एखाद्याचं. जर तुम्हाला सिलेक्शन तुमचं फिक्सच करून घ्यायचं असेल तर इतरांच्या अगोदरपासून तयारी केली गेली पाहिजे, इतरांपेक्षा जास्त वेळ देऊन तयारी केली गेली पाहिजे, इतरांपेक्षा गुणवत्तापूर्ण तयारी आपण केली पाहिजे. तर आणि तरच या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपण टिकू आणि आपल्याला अपेक्षित यश जे आहे ते अपेक्षित वेळेमध्ये मिळवता येणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो की आपल्या बॅच मध्ये नेमकं काय काय होतं. आपण दिलेलं नाव आहे नारी शक्ती. भारतीय संस्कृतीमध्ये आपण स्त्रियांना शक्तीचं रूप मानलेलं आहे. अगदी प्राचीन काळापासून, मध्ययुगीन काळापासून, तुम्ही स्वातंत्र्य लढ्याचा काळ जरी पाहिला तर गांधीजींनी सुद्धा नारी शक्ती हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून या शक्तीचा वापर गांधीजींनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये केला होता. आणि गांधीजींचा काळ हा असा काळ होता की ज्या काळामध्ये आपल्या अंगा खांद्यावर बाळ घेऊन महिला या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देत होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळालं ते कुठल्या एका व्यक्तीमुळे किंवा 10 लोकांच्या ग्रुप मिळाले नाही, तर संपूर्ण भारतीय ज्यावेळेस एकवटलेले होते, ज्यामध्ये चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित असणारी भारतीय स्त्री त्या काळामध्ये गांधीजींकडे पाहून, स्वातंत्र्य लढ्यातल्या वेगवेगळ्या मंडळींकडे पाहून स्वतःहून या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेऊन देशाच्या कार्यासाठी, राष्ट्र कार्यासाठी, भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याचा इतिहास आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये निश्चितपणे आपण अभ्यासला असेल. म्हणून आपण दिलेलं नाव आहे नारी शक्ती, जे की भारतीय संस्कृतीचं खरं रूप आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. या बॅच मध्ये आपण हा संपूर्ण सिलेबस घेणार आहोत. टू द पॉइंट तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक अपडेट पुन्हा तुम्हाला महत्वाची सांगतो, ती म्हणजे ही आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. आदिती तटकरे मॅडम
ज्या मंत्री महोदय आहे महिला व बाल विकास विभागाच्या, त्यांनी सांगितल्यानुसार महिला व बाल विकास विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रिया वेग देण्यात यावा. विशेषतः वर्ग 3 आणि वर्ग 4च्या सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत परीक्षांचे निकाल तातडीने जाहीर करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिल्या. विभागातील विविध पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदे भरून सेवा वितरण अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक वेळेत आणि कार्यक्षम वेळेत, बघा महत्वाचा शब्द आहे, कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देत निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश दिलेले आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सोबतच या अगोदर एक स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं, त्यामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त पदे या विभागाच्या माध्यमातून यावर्षी भरली जाणार आहे. आणि त्यांनी 8,669 पदांना मंजुरी मिळालेली आहे. म्हणून खूप मोठी भरती प्रक्रिया ही महिला व बाल विकास विभागाअंतर्गत यावर्षी होणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्यासाठी दिलेला सिलेबस काय आहे बघा. परीक्षेचा सिलेबस आहे, आपल्याला मराठी भाषेचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये व्याकरण आहे आणि व्याकरणासोबत शब्द संग्रह आहे, ज्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, करेक्ट स्पेलिंग, ह्या सगळ्या बाबी आपल्याला मराठीमध्ये अभ्यासायच्या आहे. वाक्य रचनेवर प्रश्न असणार आहे आणि सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे उतारावरील. आता इथे जर आपण मराठी जर विचार केला तर या मराठीचे 3 भाग पडतात. एक व्याकरण, दुसरा भाग शब्दसंग्रह ज्यावर प्रश्न विचारला जाणार आहे, आणि तिसरा पार्ट म्हणजे उतारा. याची संपूर्ण तयारी आपण आपल्या बॅच मध्ये व्यवस्थितरित्या करून घेतोय. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. फक्त तयारीच करून घेत नाही तर शिकवल्यानंतर तो पार्ट तुम्हाला समजत आहे का, त्यावर आपण प्रश्न सोडवणार आहोत, टेस्ट घेणार आहोत, एमबीटी घेणार आहोत. म्हणजे प्रश्न असणार आहे, ऑप्शन नसणार, तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, ते सगळं होमवर्क तुम्हाला पाठवायचं आहे. एकंदरीत काय तर तुमची या पदाच्या संदर्भाने संपूर्ण तयारी, एक सिंगल प्रश्न सुद्धा तुमचा चुकणार नाही, अशा पद्धतीची संपूर्ण तयारी आपण या बॅचच्या माध्यमातून वैयक्तिक लक्ष घालून वैयक्तिक टाइम टेबल बनवून त्या ठिकाणी करून घेणार आहोत. प्रत्येकाचा टाइम टेबल हा वेगळा असणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, कारण प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, घर, दार, कुटुंब, ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि हे सगळं सांभाळून तुम्ही जर हे काम करत असाल, म्हणजे अभ्यास करत असाल, तर निश्चितपणे तुम्हाला सॅल्यूट आहे. पुढे बघा, इंग्रजी लँग्वेज. आता बऱ्याचशा मंडळींचं बेसिक शिक्षण झालेलं असतं, त्यांना इंग्रजीची मुळात अडचण असते. मात्र ज्या पद्धतीने मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे त्यानंतर तुम्ही असं म्हणणार की सर मराठीपेक्षा इंग्रजी ही सोपी आहे. ओके, आणि अक्षरशः तुम्ही या सगळ्या इंग्रजीच्या माध्यमातून इंग्रजी बोलू सुद्धा शकता, इथपर्यंत मी तुम्हाला इंग्रजीच्या बाबतीमध्ये तयारी करून घेणार आहे. ती बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की सिलेबस मध्ये ग्रामर, त्यानंतर व्होकॅब्युलरी, त्यानंतर पॅसेजचे जे प्रश्न आहे ज्याला आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणतो, उतार्यावरील प्रश्न. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे मराठीतला त्याचा अर्थ होतो आकलन. वाचलेलं तुम्हाला किती पर्सेंट समजलं, त्या वेळेमध्ये किती पर्सेंट समजलं, त्या बेसिसवर तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे इथे सुद्धा काय तर इंग्रजीमध्ये सुद्धा ग्रामरवर प्रश्न विचारले जाणार आहे, सोबतच व्होकॅब्युलरीवर प्रश्न विचारले जाणार आहे आणि सोबतच कॉम्प्रिहेन्शन वर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये चालू घडामोडी अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्यासाठी दर दिवशी सकाळी 8 वाजता आपल्या उमेद आयएसच्या युट्यूब चॅनलवर करंट अफेअर्सचं सत्र हे फ्री असतं, तुम्ही बघा. आणि हा सगळा व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही हेही पहा की उमेद आयएसच्या चॅनलवर असणारे सगळे व्हिडिओ कोणत्या दर्जाचे आहे, ते परीक्षाभिमुख आहे का, आणि त्याची लेवल काय आहे, भाषा कशा पद्धतीची आहे, समजून सांगण्याची पद्धत कशा पद्धतीची आहे, इंटेन्शन कसं आहे, हे सगळं तुम्ही एकदा तपासून पहा. त्यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज, नागरिक शास्त्र असे विविध विषय हे आपल्याला त्या ठिकाणी सामान्य ज्ञानामध्ये दिलेले आहे. मात्र जरी सामान्य ज्ञान विचारलं, इथे सामान्य हा शब्द वापरला असला तरी बरेचसे प्रश्न हे थोडेसे अवघड कॅटेगरीचे सुद्धा असतात. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर आजपासून आपण तयारी का करतोय, कारण हा प्रत्येक विषय आपण डीप मध्ये व्यवस्थितपणे शिकणार आहोत आणि त्यावर सराव करणार आहोत. चुकलेल्या प्रश्नांवर आपण लाईव्ह सेशन मध्ये चर्चा करणार आहोत.
ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतरचा विषय आहे आपला ICDS चे योजना आणि महत्वाचे सगळे कायदे. महाराष्ट्र सरकारनं महिला व बाल विकासाच्या संदर्भात घेतलेले महत्वाचे निर्णय, महत्वाचे धोरणं म्हणजे पॉलिसीज, महत्वाच्या स्कीम म्हणजे योजना आणि महत्वाचा कृती कार्यक्रम ज्यामध्ये कायद्यांचा समावेश होतो ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. हा सुद्धा भाग पूर्णतः मी शिकवणार आहे. याचं कारण असं की आताच आपण डिपार्टमेंटल CDPO ची बॅच घेतली होती. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मंडळींनी आपली ती बॅच घेतली आणि त्या बॅचच्या माध्यमातून खूप चांगला अभ्यास करत आहे. 14 मेला त्यांचा पेपर आहे आणि 14 मे नंतर त्यांना असा फील येणार आहे की सर आपण बॅच मध्ये जेवढं काही घेतलं त्यापैकी एकही शब्द काही वेगळा आलेला नाही आहे. ही बाब या ठिकाणी मी तुम्हाला अधोरेखित करून सांगतो आणि त्यांचा निकाल सुद्धा असणार आहे. लवकरच त्यांनाही तुमच्या भेटीला घेऊन येतो. डिपार्टमेंटल CDPO ची जी मंडळी आहे एक फौज तुमच्या पुढे आणून देतो. ICDS आहे, अंगणवाडीची कार्य, बाल विकास प्रकल्प, पोषण म्हणजे न्यूट्रिशन, आहार योजना, माता आणि बाल आरोग्य, महिला आणि बाल विकासाच्या संदर्भातले सगळे महत्वाचे कायदे. जरी हे इथे एक सेंटेन्स दिसत असेल तरी यासाठी एक पुस्तक तयार होते एवढा मोठा सिलेबस आहे. ओके, महिला व बाल विकासाच्या संदर्भात असलेले जे काही 12-13 कायदे आहेत ते सगळे कायदे आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे आणि त्याची व्यवस्थितपणे तयारी करून घ्यायची आहे. कायदा म्हटल्यानंतर त्याला एक काय येतं, फ्रेम येते. त्याला काय येतं, फ्रेम येते. म्हणजे काय येतं, त्याला एक चौकट येते आणि ह्या चौकटीच्या बाहेर प्रश्न जात नाही. मात्र कायद्याची परिभाषा, कायद्यातले शब्द, त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायला कुठेतरी वेळ लागतो आणि हा सगळा भाग आपण बॅच मध्ये व्यवस्थितपणे आजपासूनच कव्हर करून घेणार आहोत. म्हणून ज्यांना ज्यांना असं वाटते की आपण तयारी योग्य दिशेने केली पाहिजे आणि आपल्याला सिलेक्शनच पाहिजे, मार्गदर्शन तुम्ही करा, आम्ही सांगितल्याप्रमाणे अभ्यास करण्याची तयारी आहे, अशा सगळ्या मंडळींनी निश्चितपणे बॅचच्या बाबतीमध्ये सकारात्मक करा. पोषण मोहीम ज्यामध्ये कुपोषण निर्मूलन, गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या मातांचं आरोग्य आणि पूरक पोषण आहार. तांत्रिक विषयामध्ये पुन्हा या ठिकाणी गृहविज्ञान, समाजकार्य, मानसशास्त्र ज्यामध्ये बालविकास, आरोग्य, पोषण, कौटुंबिक आरोग्य, समूह कार्य आणि मानसिक आरोग्य यावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे, ज्यामध्ये समुपदेशनाचा सुद्धा चार्ट आपल्याला शिकायचा आहे. संगणक म्हणजे कॉम्प्युटरचा जो पार्ट आहे त्यावर आधारित सुद्धा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर गणित. आता गणित म्हटल्यानंतर अनेक मंडळींना या ठिकाणी भीती वाटते, संगणकाची सुद्धा भीती वाटते, कारण ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट झालात त्यावेळेस कॉम्प्युटरचं इतकं मोठं युग नव्हतं, मात्र आता झालेलं आहे. ओके, आता या गणितामध्ये सुद्धा आपण अगदी बेसिक पासून शिकणार आहोत. बेसिक पासून शिकणार आहोत. काय करणार आहोत, बेसिक पासून आपण काय करणार, गणित शिकणार. आणि त्याच पद्धतीनं बुद्धिमत्ता. आणि हे स्पर्धात्मक परीक्षेसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी जे काही गणित विचारलं जातं किंवा बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जातात हे काही खूप अवघड अशा पद्धतीचे नसतात, त्याला ट्रिक्स असतात आणि त्या ट्रिक्स जर आपण डेव्हलप केल्या, एकदा व्यवस्थितपणे शिकून घेतल्या, तर मला असं वाटतं की या भागावरचा कुठलाही प्रश्न तुमचा चुकत नाही. यासाठी आपण वेगवेगळे वर्कशीट करून दिलेले आहे. जसा टॉपिक झाला, हा टॉपिक इथे कंप्लीट झाला की टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ही वर्कशीट सोडवायची आहे. टॉपिक समजून घ्यायचा आहे. ओके, लाईव्हच्या माध्यमातून, रेकॉर्डेडच्या माध्यमातून तुम्हाला टॉपिक समजून घ्यायचा आहे. टॉपिक समजून घेतल्यानंतर शीट सोडवायची आहे. आता शीट मध्ये समजा 20 प्रश्न असेल, ओके, तर 20 पैकी किती प्रश्न हे बरोबर आले, किती प्रश्न हे चुकले, हे तुम्ही पाठवायचं आहे. आणि त्यानंतर ह्या चुकलेल्या प्रश्नामध्ये इथे आपण लाईव्ह डिस्कशन घेणार आहोत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर तुमच्या एक एक प्रश्नावर आपण या ठिकाणी काम करणार आहोत. तुमचा एक एक प्रश्न, एक एक मार्क या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाचा आहे. ज्यांना असं वाटते की मनापासून आपण या सगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये, पुढे होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याकडे जो काही आता वेळ मिळतो आहे, अर्धा तास मिळतो, 1 तास मिळतो, 2 तास मिळतात, कधी कधी जास्त वेळ मिळतो, कधी कधी कमी मिळतो, याचं व्यवस्थितपणे टाइम टेबल जर आपण तयार करून घेतलं आणि आपल्याकडे मार्गदर्शक असेल तर आपली करण्याची तयारी आहे. अशा सगळ्या नारी शक्तींसाठी ही बॅच समर्पित आहे. तुम्हीही काम करणार आहोत, आम्ही संपूर्ण टीम तुमच्या सोबत या यशासाठी काम करणार आहोत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मात्र ज्यांची मनाची तयारी आहे त्यांच्यासाठी विजय हा निश्चित असणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या, कारण अतिशय विषम परिस्थितीमध्ये भारताची जडणघडणच अशी आहे की भारताला कधीच अनुकूल परिस्थिती लाभली नाही. भारताने प्रत्येकच परिस्थितीतून मार्ग काढलेला आहे. कोविड सारखा पिरियड तुम्ही सर्वांनी अनुभवला. ज्या कोविड सारख्या पिरियड मध्ये जगासमोरचं एक मोठं संकट होतं, मात्र भारताने धडाधड लसी तयार केल्या आणि
भारतीयांचं सुद्धा संरक्षण केलं आणि विदेशी राष्ट्रांना सुद्धा लसी आपण पाठवल्या. याचे अनेक उदाहरणं आहेत. याचे स्वातंत्र्यपूर्व काळातले सुद्धा अनेक उदाहरणं आहे. आपण आपल्यासोबत इतरांचाही विचार केलेला आहे आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास आपण जर पाहिला तर तिची जडणघडण ही संघर्षातून आलेली आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. भारतीय मातीतल्या कुठल्याही व्यक्तीला सहज साधं सोपं असं सरळ काही मिळालेलं नाहीये. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि जगभरातल्या संपूर्ण संस्थेचा, वेगवेगळ्या संघटनेचा आणि वेगवेगळ्या पक्षांचा सुद्धा आपण विचार केला तर त्या ठिकाणी थिंक टँक मध्ये मोठ्या पोझिशन मध्ये आजही भारतीय लोक आहे. म्हणून एक भारतीय म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला या सगळ्या संदर्भात गर्व वाटला पाहिजे आणि संघर्ष करण्याची तयारी ही आपली पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे कोणीही तिथे या बाबतीमध्ये नकारात्मक विचार करण्याची आवश्यकता नाही. बॅचच्या संदर्भामध्ये ज्यांना काही इन्क्वायरी करायची आहे, बॅच कशा पद्धतीने होणार आहे, बॅच मध्ये काय काय होणार आहे, बॅच मध्ये कशा पद्धतीने आपण तयारी करून घेणार आहोत, या सगळ्या संदर्भामध्ये इथे 2 नंबर तुम्हाला दिलेले आहेत. 7038379990 किंवा 7620763721 यापैकी कुठेही फोन मेसेज करा आणि आपले जे काही प्रश्न आहे बॅचच्या संदर्भामध्ये, तयारीच्या संदर्भामध्ये, पदभरतीच्या संदर्भामध्ये, इतर कुठलेही काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे क्लिअर करून घ्या. आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे उमेद आयएसचं फ्री कंटेंटसाठी आणि महत्वाच्या अपडेटसाठी जॉईन करा. आणि जी मंडळी आज नवीनच या ठिकाणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला टॉपचं कंटेंट, टॉपचं अपडेट आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे एक्झाम ओरिएंटेड ज्या काही सिरीज आपण वेगवेगळ्या परीक्षेसाठी सुरू करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी सर्वात आधी येईल. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. आणि सोबतच तुमचे जे काही इतर प्रश्न असतील, तुमच्या ज्या काही डिमांड्स असतील त्या सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून त्या ठिकाणी कळवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. आजच्या या विशेष सत्रामध्ये मी इथेच थांबतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.